हाय, हॅलो, नमस्कार. दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज दुपारी 2:45 झालेत बघा, घड्यात 2:45 वाजलेले आहेत आणि तुम्ही म्हणाल मी वाकडी का बघते, तर इकडे एक माझं छोटंसं ऑपरेशन झालं त्यामुळे इतक्या दिवस मला गळ्यातलं सुद्धा घालता येतच नव्हतं. मी घालतच नव्हती. मागे टाके आलेले आहेत आणि पाठीमागे मला अजूनही व्यवस्थित बघता येत नाही. तर आता दुपारची तयारी करते ब्लॉग करायची. तर काही मेकअप वगैरे करत नसते मी. एक आपली डेली यूजवाली ही फेअर लवली लावत असते आणि ही आपली मीना खाकी छान दिसते. आमच्या घरात सर्वजण मीना खाकी पावडर लावत असतात आणि मलाही आवडते. छानपैकी तोंडावर चांगले दिसते आणि अशा पद्धतीची दुपारची मी ब्लॉगची तयारी करत असते. जेवण झालेले आहे, भांडे वगैरे सर्व घासून झालेले आहेत, सर्व व्यवस्थित काम झालेलं आहे आणि आता ही तयारी करते. आज तुमच्या समोरच तयारी करते. काही मेकअप वगैरे करत नसते मी. तर आता मी तयारी करते आणि तयारी झालेली आहे. पावडर क्रीम लावलेली आहे, टिकली लावते. आता ही तयारी फिट झालेली आहे. तर मी मिसळ बनवलेली आहे, ती तुम्हाला दाखवते. मी कशी बनवले त्याची रेसिपी नाही घेतली, पण मी थोडासा एक छोटासा शॉर्ट घेतला आहे, तो तुम्हाला दाखवते. सकाळची खूप धावपळ असते आणि काम झालेलं आहे. मुलगा शाळेतून आलेला आहे आणि पाठीमागे गॉगल लावून फिरतोय. तर तुम्हाला माझे छोटे छोटे ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि हा ओमचा यो यो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला सांगितलं नाही तर नक्की सांगा ना. ओम कसा आहे? फार मस्त, मला तर फार आवडला. ओमला फार आवडलेला आहे. आणि अजूनही मला पाठीमागून केस बांधता येत नाही, कारण ऑपरेशन खूप मोठं झालेलं होतं मानेचं. त्यामुळे मी व्यवस्थित केस बांधू शकत नाही, लवकर लवकर धुवूही शकत नाही. मला 8-10 दिवस लागतात एका वेळेला केस धुवायला, कारण ती जखम भिजली जाते. पाठीमागे टाके आलेले आहेत आणि अजूनही माझी मान पाठीमागे वळत नाही. 1 महिना झाला, 16 तारखेला माझं ऑपरेशन झालेलं आणि 1 महिना मी ऑपरेशन केल्याच्या नंतर थोडीशी रिकवर झालेली आहे. सर्व घरातलं काम आता मी स्वतःच करते. काही नव्हतं, मोठं ऑपरेशन होतं, पण सिस्क होतं गळ्याला पाठीमागे आणि ते काढलेलं आहे, टाके भरपूर आलेले. त्यामुळे मला थंडीचा खूप त्रास होतो. आजही थोडंसं ऑपरेशन सुजलेलं आहे. मिस्टर ज्यावेळेला पाठीमागे औषध लावत होते त्यावेळेला बोलले की थोडीशी सूज आहे. तरी पण मी दुपारचा ब्लॉग छोटासा एक घेते. तर कधी कधी खूप थकायला होतं, ऑपरेशनही दुखतं, परंतु हा जो माझा छंद आहे हा मी जोपासून ठेवते. थोडासा वेळ तर नक्कीच काढत असते. तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगला आणि उपायाचे सेवेचे व्हिडिओसुद्धा नक्की पहा. स्वामींनी खरंच मला माझ्या ऑपरेशनच्या वेळेला एवढी मोठी प्रचिती दिली, नक्कीच मी तुम्हाला सांगेन. आणि अशी स्वामींची सेवा मी कायमची करत राहीन आणि मला खूप आनंद असतो, आनंद मिळतो. माझ्या घरात माझा ओम, माझे मिस्टर सगळेच स्वामी सेवा करत असतात आणि स्वामींची सेवा आम्ही न चुकता करतो. तर भेटूया. मिसळ पाव बनवलेला आहे आणि मिसळ पाव खायला कोण आलाय ते तुम्हाला नक्कीच मी पुढे दाखवते. तर आपण काही खात असताना आपल्या आजूबाजूला देण्यापेक्षा माझं तरी हेच मत आहे की आपल्या प्राण्यांना द्या, जे आपल्या जवळ येतात. प्राण्यांवर प्रेम केलं म्हणजे ईश्वरावर प्रेम केलं असं म्हटलं जातं. तर बघा, सकाळी सकाळची ही धावपळ आहे. माझं ऑपरेशन झालं त्यामुळे मला धावपळीची कामं जमत नाही आणि ही काही कामं माझे मिस्टर करतात आणि ओमला व्हॅनपर्यंत सोडत असतात. त्याला व्हॅनमध्ये सोडल्याच्या नंतर लगेच येऊन नाश्ता करतात आणि ते सुद्धा बाहेर आपल्या कामानिमित्त बाहेर जात असतात. तर बघा, आता घरात हे वासरू आलेलं आहे. हे अतिशय सुंदर आहे आणि खूप लहानपणापासून आमच्या आजूबाजूला येत असतं, परंतु कधी कधी गेट उघडा असला की हा सरळ आतमध्ये येतो आणि आता हॉलपर्यंत आलेला. मला माहितीच नव्हतं, मी किचनमध्ये होती. मिस्टरांनी पाहिलं आणि त्याला हळूहळू बाहेर काढलं, कारण खूप छोटं आहे. आणि 1-2 व्हिडिओ पण ह्याच्या मी टाकलेले आहेत यूट्यूबला, शॉर्ट व्हिडिओ नक्कीच पाहू शकता तुम्ही. आणि हळूहळू बाहेर काढलं आणि त्याला नंतर मिसळ पाव खायला दिलं. इतका गोड आहे, नेहमीच आमच्या आगेमागे करत असतो.